नमस्कार रसिक प्रेक्षक हो. दिवाळीनिमित्त आज आपण चिमूटभर मीठ ह्या चॅनलवर खमंग खुसखुशीत काटेदार भाजणीची चकली बघणार आहोत. तर चला सुरू करूया. त्यासाठी इथे मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून सुती कपड्यावर पसरवून ती कोरडी होण्यासाठी ठेवली आहे. त्यानंतर 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळही स्वच्छ धुवून सुती कपड्यावर सावलीमध्ये कोरडी होण्यासाठी ठेवली आहे. 6 वाट्या रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून तोही सुती कपड्यावर कोरडा होण्यासाठी ठेवला आहे. साधारण 1.5-2 तासात हे सर्व धान्य कोरडे होते. धुवून कोरड्या झालेल्या उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि हरभरा डाळ मध्यम आचेवर लालसर होईपर्यंत वेगवेगळ्या भाजून घेऊन त्या एका डब्यामध्ये काढून घेतल्या. प्रत्येक डाळीचा आणि तांदूळाचा गुणधर्म वेगवेगळा असल्यामुळे ह्या डाळी मध्यम आचेवर वेगवेगळ्याच भाजाव्यात. त्यामुळे भाजणी एकदम चपखल होते. भाजणी करताना सर्वात जास्ती संयम हा तांदूळ भाजताना दाखवावा. ते अतिघाई करून मोठ्या आचेवर भाजू नयेत. तांदूळ थोडेसे लालसर झाल्यावर ते डब्यामध्ये स्थलांतरित करावे. चकलीला कुरकुरीतपणा येण्यासाठी 1 वाटी जाड पोहे 1 मिनिट मध्यम आचेवर थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घेऊन तेही डब्यामध्ये स्थलांतरित करावे. चकलीला खमंगपणा येण्यासाठी 2 चमचे ओवा, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे धने प्रत्येकी 1 मिनिट मध्यम आचेवर भाजून घेऊन ते सर्व जिन्नस डब्यामध्ये स्थलांतरित केले. शक्यतोवर सर्व जिन्नस हे वेगवेगळेच भाजावेत. त्यामुळे चकलीची भाजणी ही खमंग बनते. सर्व जिन्नस भाजून झाल्यावर डब्यातील भाजणी एकत्र करून थंड करण्यास ठेवून द्यावी. थंड झालेली भाजणी गिरणीतून अगदी बारीक दळून आणावी. भाजणी कितीही बारीक दळून आणली तरी ती वापरण्याआधी एकदा चाळून घेऊनच वापरावी. म्हणजे त्यातील बारीक न झालेले धान्य दाताखाली येऊन कचकच लागणार नाही. दळून आणलेल्या पिठातील अर्धे पीठ एका परातीमध्ये चाळून घेतले. त्यात 1 तुपाची वाटी पांढरे तीळ, 2 चमचे तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि 2 पळी गरम तेलाचे मोहन टाकून चमच्याने पीठ हलवून घेतले. त्याच भाजणीवर साधारण 1.5 वाटी गरम पाणी टाकून ते पीठ पुन्हा एकदा चमच्याने हलवून घेऊन ते 10 मिनिटांकरिता झाकून ठेवले. झाकून ठेवलेली भाजणी हाताने एकसारखी करून घेतली. भाजणी थंड झाल्यावर चकलीच्या साच्यामध्ये एका वेळी जेवढा ओंडा बसेल तेवढेच पीठ थंड पाण्याने घट्टसर मळून घ्यावे. चकली साच्यामधून काटेदार निघण्यासाठी पीठ घट्टसर मळले जाईल ह्याची दक्षता घ्यावी. मळलेल्या पिठाचा दंड गोलाकार आकार बनवून तो चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यावा. चकलीचे पीठ साच्यामध्ये हाताने दाबून घेऊन चक्रासारख्या गोल गोल काटेरी चकल्या पाडून घ्याव्यात. साच्यामध्ये भरलेला भाजणीचा ओंडा हा थंड झालेला असावा, नाहीतर चकली फुटण्याची शक्यता असते. अशा प्रकारे एका ताटात 4 ते 5 चकल्या पाडून घेतल्या. त्यानंतर एका कढईत मध्यम आचेवर चकल्या तळण्यासाठी घेतलेले तेल तापल्यावर त्यात पाडलेल्या चकल्या तळण्यासाठी सोडल्या. चकल्या दोन्ही बाजूंनी खरपूस लालसर भाजल्या गेल्यानंतर त्या कढईतून काढून घेतल्या. आपली भाजणीची चकली तयार आहे. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.